मित्र रामकृष्ण हरी. दैनंदिन जीवन जगत असताना काही लोकांच्या जीवनामध्ये अडचणी असतात, काही लोकांच्या जीवनामध्ये अपयश येतं, लोकांच्या जीवनामध्ये निराशा पडते. मग अशा वेळेस जीवनामध्ये निराशा येऊ नाही, जीवनामध्ये अपयश येऊ नाही, जीवन सुखी समृद्धी जीवन जगावं असं प्रत्येकाच्या मनामध्ये वाटत असतं. पण काही जणांच्या जीवनामध्ये नेहमी अपयश निराशा असते. मग अशा वेळेस जीवनामध्ये निराशा येऊ नये, अपयश येऊ नये यासाठी आज मी एक मंत्र सांगणार आहे. त्या मंत्राचं नाव आहे विजय मंत्र. त्या विजय मंत्राचा जर आपण जप केला तर आपल्या जीवनामध्ये अपयश येणार नाही, निराशा येणार नाही, हे लक्षात असू द्या. परंतु हा जर व्हिडिओ माझा जर आपण बघत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. लक्षात असू द्या, मी श्री हरिभक्त पराय निवा कीर्तनकार अनंता महाराज ढगे. माझ्या चॅनलला आपण हा व्हिडिओ बघत आहात. बघा, माणसाच्या जीवनामध्ये काही माणसाच्या जीवनामध्ये अडचणी येतात, अपयश पदरामध्ये पडतं. काही लोकांच्या जीवनामध्ये निराशासुद्धा येते. मग अशा वेळेस माणसानं करायचं काय? जीवन जगत असताना अपयश जर पदरात पडत असेल, यश जर पदरात पडत नसेल, तर अशा वेळेस एक मंत्र मी तुम्हाला सांगत आहे. लक्ष देऊन मनापासून तो मंत्र ऐका. बघा, जीवनामध्ये जर हा मंत्राचं जर आपण श्रवण केलं किंवा आपण ह्या मंत्राचा जर जप केला, लक्षात घ्या, तर आपल्या जीवनामध्ये कधीच अपयश येणार नाही, आपल्या जीवनामध्ये कधीच निराशा येणार नाही. हे लक्षात ठेवा बरं का. त्या मंत्र असा आहे बघा, तो मंत्र म्हणजे प्रभू रामचंद्रांचा मंत्र आहे. हनुमंतराया त्या मंत्राचा नेहमी जप करतात. खूप सोपा मंत्र आहे, काही एवढा फार अवघड मंत्र मी तुम्हाला सांगणार नाही. फार मोठा मंत्रही नाही आणि फार अवघडही मंत्र नाही, फार सोपा मंत्र आहे. हनुमंतराया नित्य जप ह्या मंत्राचा करत असतात. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय श्रीराम जय श्रीराम. ह्या मंत्राचा नक्की जप करा. आपल्या जीवनामध्ये कधीच अपयश येणार नाही मित्र हो. लक्षात असू द्या, कारण हनुमंतराया ह्या मंत्राचा जप करतात, म्हणून हनुमंतरायाला प्रभू रामचंद्रांनी यश नावाचा गुण दिलेला आहे. एका ठिकाणी सांगितलं, यश थोरविला मारुती, म्हणून हनुमंतरायासुद्धा प्रभू रामचंद्राच्या नामाचा जप करतात. म्हणून यश पदरामध्ये नक्कीच आपल्यासुद्धा पडेल, हे लक्षात ठेवा. रामकृष्ण हरी.